धन्यवाद. यानंतर फक्त आता मतदार यादीच्या संदर्भातलं प्रेझेंटेशन होईल. हे मुद्दाम आपल्या यासाठी दाखवलं की आपल्या मतदारांना आपण एक लहानशी सरकार तुम्ही 3 खुणा दाखवल्या तेही सफल कलिंगड. माझ्या मते 23 खुणं या 3 खुणा दाखवणं तिथे मोसार बैलगाडी आणि आणखीन कुठे ठीक आहे. पुढच्या वेळेस ते प्रोग्राम करतील. हे मुद्दाम आपल्याला यासाठी दाखवलं की इथून पुढं राज्यात आपण म्हणजे जे वोट चोरी गद्दी चोरीवर गद्दी चोरी वोट चोरे हे दाखवण्याकरता ज्या ज्या मतदारसंघात असं प्रेझेंटेशन लागेल आमच्या मतदारांना कळू द्यात की यांनी वोट चोर करून त्या ठिकाणी सत्ता नाही का या ठिकाणी आपल्याकडून हिसकावून घेतली. तर ज्यांना ज्यांना प्रेझेंटेशन राज्यभर लागेल त्यांनी निश्चित सांगावं. यानंतर एक 5 मिनिटांमध्ये ही तरुण मुलं सगळी या संदर्भातली आपण काय काळजी घ्यायची ते सांगतील. सर्वांना नमस्कार. आत्ता जे काही जगताप सरांनी आणि EVMचं जे काही दाखवलं आहे त्याच्यामधून मला वाटतंय की देशभरामध्ये जे काही विरोधक असतील किंवा सामान्य जनता असेल ती सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जो नारा लावती तो नारा लावून आपण हे सेशन सुरू करावं. वोट चोर गद्दी चोरचा एक नारा आपण इथे लावू पवार साहेबांच्या उपस्थितीत. वोट चोर वोट चोर वोट चोर वोट चोर. जिनका नाम लेते ही दिल से मस्तिष्क तक एक क्रांतिमय लहर दौड़ जाती है उन छत्रपती शिवाजी महाराज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.